दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्या कम्युनिटी बॉक्स मध्ये येऊया. दरम्यान सन्माननीय अनंताजी भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत साहेब. दोन्ही संघांचे 12 खेळाडू नसल्यामुळे आम्ही 5-5 धावांची पेनल्टी आकारण्यात पुढे जातोय, परंतु ही फिट अँड फिट आहे दोघांना सारखी सारखी. बघा पेनल्टी बोललो आणि लगेच धावत पळत आले. त्यालाच म्हणतात अगदी लोड देणं, प्रेशर टाकणं. पंच इशारा देतात आम्हाला सामना सुरू करायचा आहे. चला लगेचच फास्ट फास्ट खेळा. फ्लड लाईट्स ऑन होण्याच्या आधीच आपल्याला सामना संपवायचा आहे काही करून, एनी हाऊ असं आपलं टार्गेट आहे आजचं. आणि आजच्या दिवसामध्ये मोठमोठे टार्गेट सुद्धा चेस केले, फेस केले आणि अनेक खेळाडूने चांगल्या रेसेस जिंकल्या. आदित्य असेल, चेतन ठाकरे मस्त पद्धतीने चेस मास्टर ठरले. अनेक पक्षांची उधळण झाली, पैशांची उधळण झाली, धावांचा धोधो पाऊस आणि सोबतीला पैशांचा पाऊस. हीच तर आमच्या धामणगावची आहे लाख मोलाची हाऊस. मस्त पद्धतीने क्रिकेट स्पर्धा इथे रंगत आहे. सलामीची जोडी दाखल मैदानामध्ये रणजित आणि कैलास. बॉलर कोण असेल 40+? सुनीलजी भोईर असतील. मायूक क्रिस्टीवलन 11 विरुद्ध ओमसाई प्रतिष्ठान, म्हणजे ओमसाई प्रतिष्ठानचे सुनील असतील बॉलर, ज्याने फिल्डिंग घेतली आहे टॉस जिंकल्यानंतर. धामणगाव प्रीमियर लीग 20-25 दिवस रजनी क्रिकेटची स्पर्धा काल सुरू झाली. पाहता पाहता स्पर्धेला इथे 24 तासामध्येच 4 चान लागलेत. आणि 12वे खेळाडू तुम्ही पाठवताना एक लक्षात घ्या की ज्यांना नावं माहिती आहेत, जे ओळखतात सर्व खेळाडूंना असेच पाठवा. पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होतो इथे. ऑनलाईन स्कोरिंगला मिस्टेक होते. चला जाऊया मैदानामध्ये. अंपायर कॉल स्वप्नील पाटील आणि स्क्वेअर लेग पंच शकील कोटी सर ऑन द ग्राउंड. टाइम ऑन 6:17 पहिला चेंडू पडतोय ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी पायाने बॅटच्या जवळ टाकला होता. ओव्हर पिच किंवा हाफ वॉली ह्या मध्ये चेंडू होता आणि चेंडूला मारण्यामध्ये तिथे दुधा मनस्थिती पाहिली आपण रणजितची आणि त्याच कारणाने चेंडू डॉट काढला गोलंदाज 40+ सुनील भोईर यांनी. जुना अनुभव ज्यांच्या पाठीशी गाठीशी आहे, एक्सपिरियन्स कंपेनियर सुनीलजी भोईर ऑन द बॉलिंग मार्क. फिल्डिंग बघा, स्क्वेअर लेगला शॉट आहे सेकर. एक डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे, मिड ऑन आहे. यावेळेला सुद्धा हाय बॅकलीचा वापर केला, परंतु तिथे पदाला अजिबात नाही पाहायला मिळालं. फुट वर्किंग, नेटवर्किंगचा हा जमाना आहे. नेटवर्क आणि फुटवर्क नसेल तर आपण काहीच करू शकत नाही, काही संपर्क होणार नाही, नाही लोकांशी संपर्क होऊ शकत नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत. म्हणून नेटवर्क आणि फुटवर्कला फारच महत्व आहे. हो हो, काय बॉल, चेंडू खाली ठेवला. सबमरीन डिलिव्हरी, समुद्र सपाटी लगत पानबुडी. चेंडू घेतच नाही उडी, खाली राहतोय, मारतोय डुबकी. मस्त पद्धतीने अगदी चेंडू घुसला आतमध्ये आणि लागोपाचे 3 डॉट काढले. काय बॉलिंग करतायत सुनील भोईर. इथे खोदून काढलं, पायामध्ये तरी झेल टिपला मिड ऑनला. हा फ्रस्ट्रेशन होता आणि तिथे प्रवृत्त केलं बॅट्समनला फटका मारण्यासाठी. जसे फिल्डिंग सजवली होती अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग केली आणि सुनील भोईर झेल देण्यास भाग पाडलं. फलंदाज बाद होते रणजित. बॅक टू द पॅव्हलियन. मस्त झेल टिपला विजय याने. आणि इथे सुनीलजी भोईर जे बॉलिंग करतायत त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी असेल. मला भावेश यांनी माहिती दिली की 25 वर्षांपासून त्यांचा दबदबा आहे. 25 वर्षापूर्वी जसा त्यांचा खेळ होता तोच खेळ त्याचा अनोखा इथे त्यांनी सुरू केला आहे. ती त्यांच्या बॉलिंगची लय, तीच गती आहे आणि तोच स्टान्स आहे आणि तोच त्यांचा पराक्रम इथे सिद्ध करतायत स्वतःला सुनीलजी भोईर. क्या बात आहे. 5 चेंडूंमध्ये इथे सामना डॉट करून ठेवलाय. हॉटपॉट आहे मिस्टर सुनील भोईर. एक गडी बाद केला, 5 डॉट. काय होऊ शकतं काय मिडन ओव्हर षटक. एकदा टाळा वाजवला प्रेक्षक या चेंडूसाठी. ऑल दी बेस्ट सुनील भोईर.
ती त्याची दहशत, तो दरारा. ओहो हो, क्या बात है, तालियां तालियां बनती है. जबरदस्त, क्या जबरदस्त बॉलिंग की यहाँ पे गिनती है. ज्यांची गिनतीच करू शकत नाही, गणती करू शकत नाही असे मस्त पद्धतीने बॉलिंग करणारे मिडल ओव्हर षटक ज्याने हाताळलं. 25-30 वर्षांपासूनचा त्यांचा दबदबा आणि विथ विकेट मिडल ओव्हर जबरदस्त अफलातून फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सुनील भोईर. पहिल्या षटकाची अशी समाप्ती जर केली तर मग आता शिल्लक काय राहिलं. जणू काय फिल्डिंग करणाऱ्या संघाने 25% यश प्राप्त केलंय असंच म्हणू शकतो आपण. म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेस करणं फार महत्वाचं आणि इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली सुनील भोईर यांनी. लाजबाब, अफलातून, उमदा, दिलकश बॉलिंग, सुंदर बॉलिंग, सर्वोत्तम बॉलिंग. ही बॉलिंग पाहून आमचे पाटील उत्तम सुद्धा आनंदित झाले आणि पाटील गौतम सुद्धा आनंदित झाले. वा, मस्त, असा स्टार्ट पाहिजे. आणि फास्ट खेळा जरा, फास्ट खेळा जरा आपण. नवीन बॅट्समन जिगऱ्या सतीश माळी, जिगरबाज क्रिकेटर, दिग्गज. अनेक वर्ष ज्यांनी जुन्या काळामध्ये सुद्धा गाजवले, अनेक मैदानं गाजवले, मोठमोठे पराक्रम वाजवले असे सतीशजी माळी येत आहेत. अनेकांनी मनोगत व्यक्त केलं कालपासून. निलेश चोरगे यांचे अनेक चाहते आहेत, सतीश माळी यांचे चाहते आहेत आणि नक्कीच ते असावे, कारण आपल्याच गावाचे अनबान शान टाकणारे क्रिकेटर जर आपण फॉलोअप करत असेल तर अजून काय पाहिजे आपल्या गावासाठी. अशा मुलांना तुम्ही घडवताय, चांगली इथे जडणघडण आहे. आणि नक्कीच धामणगाव हा संघ, धामणगाव हे गाव येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी अग्रमानांकित असेल याबद्दल मला बोलण्यास वागव वाटत नाही. नवीन षटकासाठी गोलंदाज रोहित जाधव, धावसंख्या 0-1 बाद. राउंड विकेट बॅकफुटला गेले, ऑफ स्क्वेअर कट, सतीश माळीचा नजारा, बजाव ताली, ये सतीश माळी, 4 रन. हे मला सांगा असं वाटतं. अरे चंद्र सुद्धा उगवेल थोड्या वेळामध्ये. 4 धावा सुरू केल्या, सतीश माळी ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली टीमची. मायू क्रिस्टी 11 संघ बॅटिंग करतोय. पहिली विकेट गमावली, आता सतीश माळीने सूत्र आपल्या खांद्यावरती घेत असताना इथे पाहतो की हा वाईट प्रेशर टाकलाय गोलंदाजांवर. शकील कोटी सर सांगतायत वाईटचा इशारा देत असताना अवांतर धावेने धावसंख्या फुल ते 5 वर. सन्माने कशेलीचे गिरीजी पाटील यांच्याकडून सतीश माळी यांच्या षटकांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हे प्रोत्साहन आहे, प्रोत्साहित करण्याचं कारण आहे. बक्षीस लावण्याचं कारण म्हणजे तुम्हाला इथे उत्तेजनावर्धक केलं जाते, तुम्हाला प्रेरित केलं जाते. इथे काय झालंय, दोन्ही गाड्या का उलावती, भाग बिल का भाग. आणि लक्ष बघा तिथे, लक्ष कुठे आहे, कही पे निगाहे कही पे निशाणा. काकेत कळसा आणि गावाला वळसा. हे लक्ष तुमचं पाहिजे. भान तुम्ही इथे हरवलं. जोश मध्ये होश जेव्हा गमावतो ना त्यावेळेला आपण अशा गोष्टी, या संधी गमावत असतो. म्हणजे तुमच्या जोशच्या सोबतीला होश कायम पाहिजे. होश हवश में खेलना बहुत जरूरी है. जिंदगी खेल है यारो, खेलना जरूरी है. हार हो या जीत हो, खेलना जरूरी है. धावसंख्या इथे 5 ऑन द बोर्ड. पुढे आले होते, पावलाचा वापर, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. पुढे शकील सरांचा एक्सरसाइज पाहतो आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचा इथे व्यायाम सुरू आहे, समांतर हात करतायत आणि वाईटचा इशारा करत असताना धावसंख्या 6 वर. माझ्यासोबतीला स्कोरिंग साठी जतीन शेळके जो फ्रॉम बोरपाडा. वा, आज हर्ष गायकर यांचा बर्थडे आहे. कदाचित त्यांचं सेलिब्रेशन असेल इन द नाईट. लेट्स सेलिब्रेट हर्ष गायकर बर्थडे. Comes in the party, Satish Mali. Oh, comes in the body. He's a dangerous batsman. ठोकला षटकार सतीश माळीने. करणं जोखीम असतो मित्रांनो. अशा वेळेला असे फटके मारण्यामध्ये जो माहिर आहे आपला लेटेस्ट क्रिकेटर विराट कोहली, अगदी तो मनगटाचा वापर करतो. तसा इथे वापर केला आपले लाडके जिगरबाज क्रिकेटर फ्रॉम धामणगाव सतीश माळीने. आणि त्याच्या या फटक्याने धावसंख्या इथे वेगाने फुलत असताना 12 वर
जखमी वाघाप्रमाणे खेळावा लागेल आता, कारण जखम झाली पहिल्या षटकामध्ये. मिडन ओव्हर षटक हाताळलं सुनील भोईर यांनी, परंतु त्यानंतर आता ते विसरून इथे चांगलं कार्य करतोय सतीश माली, ज्याचं नाव आहे, अगदी प्रतिष्ठित खेळाडू आहे तो. त्याची प्रतिष्ठा इथे राखतो. आता रिव्हर्सची गरज होती का? विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. संत महात्म्याने सांगितलंय, जर तुमच्या सरळ बॅटने तुम्हाला चांगला सिक्सर आला होता तर अशा वेळेला ही दुर्बुद्धी नसावी. आणि मनुष्य ह्या गोष्टी करत असतो, मनुष्य चुका करत असतो, परंतु इथे सावरावं लागेल या चुकातून सतीश माळी यांना. चेंडू तर गमावलाय आणि तर रिव्हर्सच्या पवित्रामध्ये डॉट चेंडू काढला. धावसंख्या इथे 12 वर. टीम मायू क्रिस्टी 11 संघाची एक गडी बाद. गोलंदाज रोहित, रोहितचा हा फुल टॉस होती, हिट मारलाय आणि ती झेल टिपलाय. लॉंग ऑन स्क्रीनच्या समोर वेगाने फिल्डर आला आणि सतीश माळीची खेळी संपुष्टात. मोठा धक्का लागतो टीम मायू क्रिस्टी 11 संघाला. यू सो गुड सॉन्ग फ्रॉम यू. नक्कीच मिठी मारली तिथे फिल्डरने, आपल्या चेंडूला मिठीतच घेतलं, कारण हा महत्वाचा बळी होता. मोठा तिथे गळी तिथे गारद केला त्या झेलच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समन आलाय, ज्या फलंदाजाने अशा उंचावल्या होत्या की धावसंख्या वेगाने पुढे जाऊ शकते, परंतु त्या फलंदाजाला इथे परतीचं तिकीट काढून दिलं गोलंदाज रोहित जाधवने. धावसंख्या 12 असताना 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक धापसी, आणि मागच्या सामन्यामध्ये त्यांनीच केली होती वापसी, नंतर त्यालाच चारली गोड गोड लापसी आदित्यने, तो चौकार मारून मॅच विनिंग गोल्डन 4. त्या मॅच मध्ये मजा आली ती, परंतु आदित्यने तो कळत चढवला नंतर शेवटी. हो, फुलर चेंडू पायामध्ये, आधी ब्लॉक डिलिव्हरी तिथे, आणि एकदा पुढे होईल का नाही. रन आउट. सेकंड संधीचं सोनं केलं विकेट कीपर, अगदी बेस्ट टॅलेंटेड शेखर भोईर यांनी विकेटचं पतन. फलंदाज बाद. ते तारतम्य बघा, त्यांची क्वालिटी बघा, त्यांचा स्टान्स बघा, अगदी विकेट कीपर कसा असावा, शेखर भोईर सारखा असावा. अगदी तिन्ही स्टंपच्या पाठीमागे उभे राहिले, मस्त थ्रो कलेक्ट केला, गॅदर केला आणि 0 सेकंड मध्ये अगदी एसटीनं धडक दिली आणि विकेटचं पतन करून दाखवलं रनआउटच्या माध्यमातून. आणि 10 मिनिटात कंप्लीट केल्या 2 ओव्हर. थँक्स अ लॉट टीम ओमसाई प्रतिष्ठान. अशाच आपण टायमिंगने पुढे गेलं पाहिजे, असंच ओव्हर टाइम तुम्ही राखा. आपला ओव्हर टाइमिंग अगदी सुंदर पद्धतीने राखून आपल्याला आजच्या रजनीमध्ये, आजच्या दिवस रात्र या दिवसाच्या रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला तब्बल 14 सामने पूर्ण करायचं टार्गेट आपल्या समोर. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण हे धाडस केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण असंच सहकार्य आम्हाला करणं अपेक्षित आहे. विकेटचं पतन झालं रनआउटच्या माध्यमातून. 2 षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात 0 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या, परंतु रोहितने गडी बाद केला. नवीन फलंदाज शैलेश पुन्हा एकदा आलाय, शैलेश धापसी. बॉलर विजय धिंडे. हो, विजय धिंडे ते आक्रमण बॅकफुटला गेला, फोर्स केलाय तिथे समोर. वाईडिस लॉंग ऑनला तिथे फिल्डर वेगाने आले, तिथे एका जागेवर फेकी करतात. अजून एक चान्स होती, झेल मेला नाही म्हणून काय झालं, मला अजून संधी दिसते, माझी नजर आहे तिथे. नजर हाटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. काय वेगाने त्या एका चेंडूमध्ये आपण ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहिलं. हेच क्रिकेट दाखवत असतं, हाच ग्लोरियसपणा आपल्याला लुटायचा असतो, हीच अनिश्चितता आपल्याला इथे जोपासायची असते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. धावसंख्या सर्टनली पोहोचली आहे 14 वर. फुलरलेनचा चॉपचा प्रयत्न होता, तिथे खोदून काढणं भाग पडलं. विकेट कीपर स्वतः कलेक्ट करतायत. सिली थर्ड मॅनच्या दिशेने तिथे शेखर भोईर आले, अग्रेसर झाले आणि इथे कमबॅक करणारा चेंडू टाकला गोलंदाज विजय धिंडेने. शेखर मयेकर, माफ करा मी भोईर म्हणतो कधीपासून. शेखर मयेकरने मला कालच माहिती मिळाली की आधीचा काळ खूप गाजवलाय. माझे समालोचक योगी सरांनी मला माहिती दिली रात्री की
जबरदस्त आधीच्या काळामध्ये ज्याने हाहाकार माजवला तो वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर मिस्टर शेखर मयेकर. वा, 59 आहेत ते नॉट आउट. 59 म्हणेल का कोणी 59? त्यांचं ऑन पेपर आहे बरं का, ऑन पेपर आहे त्यांचं. क्रिकेटचं तारुण्य अजून अगदी अबाधित आहे. क्रिकेटचं वय त्यांचं वाढलं नाहीये. चिमुकले सुद्धा त्यांना पाहतायत की चिमुकल्यांना लाजवेल असं त्याचा परफॉर्मन्स आहे. त्याचं बॉडी फेसने त्यांचं हाईट बघा, ऑस्ट्रेलियन हाईट वाटते त्यांची. हे इंडियन नाहीत, ऑस्ट्रेलियन वाटतात मला. असे शेखर आपण मयेकर पाहतोय आपण. हेच क्रिकेटचं तुम्हाला सौंदर्य जोपासायचं असतं, तुमचा फिटनेस. जसं निलेश चोरगे यांनी सांगितलं की मी फिटनेस असा क्रिकेट खेळूनच राखलेला आहे. आणि आमचे क्रिकेटर पाहायला मिळतात धामणगावचे, सर्वांचं फिटनेस अचूक आहे. फटका अचूक आहे, बिनचूक आहे आणि काही चूक नाही बॅट्समनची. ठोकलाय षटकार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुद्धा त्या फटक्यामध्ये अगदी पोझिशन मध्ये आले. फटका बनवला त्यांनी, अगदी पावलांचा छान पद्धतीने वापर केला. चेंडूला रडार मध्ये घेतलं, चॅनल मध्ये घेतलं आणि बॅटचा फ्लो लाजवाब होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मार्वलस इज. अक्षरशः प्रेक्षणीय, दिलकश तो नजारा पाहिला. आणि त्या फटक्यामध्ये प्रेक्षक अक्षरशः गाणे गाऊ लागले, प्रेक्षक दिवाने झाले. त्या षटकाराची धावसंख्या पोहोचली वेगाने 20 वर. अजून एक इथे फेस आणि चेंडूचा काढला कीस. चेंडूला घ्या आता कीस. षटकार, सिक्सर. आता मला योगी सरांचा डायलॉग बोलासा वाटतो बरं का, की मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिक्की आणि शैलेश दीपक धापसेच्या बॅटिंगच्या समोर गोलंदाज विजयची बॉलिंग झाली फिकी. सिक्सर, लागोपाचे 2 ठोकलेत आणि तिसरा येणार का? धावसंख्या 26 जुलैच्या पावसाप्रमाणे 26 वर धुधो पाऊस पडतोय. चेंडू धागात जातोय, इथे मात्र नाहीये. हा रंगात गोलंदाज आलाय, ढंगात आलाय. विकेटचं पतन, कॉट अँड बॉल. व्हॉट अ वापसी. वा, विकेटचं पतन, इज अ धापसी. पैसे घेऊन तो युट्यूब मध्ये व्हिडिओ टाकत होता. इतकं त्याला संगीताचं वेळ होतं आणि नंतर त्याचं स्टार चमकलं आणि गुलाबी साडी आणि हे गाणं काय त्याचं फेमस झालं. पूर्ण कर्जातून तो मुक्त झालाय आणि आता मस्त उतुंग भरारी घेतोय. जसं आपल्या धामणगावच्या क्रिकेटवीरांनी भरारी घेतली आहे. डीपीएलची स्पर्धा सुद्धा तितक्याच उंचीने पुढे जात असताना ही स्पर्धा उंची गाठते. अगदी उंचीचं शिखर गाठत असताना पाहतो आपण. डीपीएल 2025 मस्त क्रिकेट इथं रंगत असताना काही थोड्याच वेळामध्ये आता आपल्याला फ्लड लाईट्स ऑन झालेल्या दिसतील. दुग्ध शर्काला योग येईल, आपल्या मैदानाला प्राप्त होईल. एक दुग्ध रंग प्राप्त होईल. 3 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 14 धावा कुठल्या, आधीच्या षटकामध्ये 12 आणि पहिलं षटक हाताळलं सुनील यांनी. फक्त 0 धावाचं एक गडी तिथे बाद सुद्धा केला होता. प्रत्येक गोलंदाजाने एक गडी बाद केला जसं आपण म्हणू शकतो. आणि इथे नवीन गोलंदाज मोहित सज्ज झालाय शेवटच्या षटकासाठी. बरोबर 15 मिनिटात 3 षटकं समाप्त झाली. टायमिंग चांगला आहे. बरोबर धावसंख्या 26. शेवटचं षटक असेल. नवीन समोर फलंदाज आहे मिस्टर शैलेश धापसी, सोबतीला विकी. मागच्याच सामन्यामध्ये लगातार 2 चेंडूमध्ये त्याने आक्रमकपणा दाखवलेला तो शैलेश. इथे अगदी आहे फ्रॉम द बॉडी, खूपच दुरून फटका मारला. फटका डेलिशियस आहे, देखणा आहे, पाहण्याजोगा. आणि तिथे बघा अगदी सीमारेषेच्या कडेला चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम ठरलं शेखर. तिथे मयेकर, तिथे काय करतायत मयेकर, कर कर असंच काम कर. फलंदाज रनआउट बाद.
आयुष्यभर राहिलेले आहे ऑन 59 ते त्याच अगदी तत्परतेने, त्याच जोमाने, त्याच अगदी उत्कंठतेने, त्याच आत्मविश्वासाने खेळत असताना आपण पाहतोय आपल्या संघासाठी चांगलं कार्य करतायत. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि धावसंख्या 28 आहे. नवीन फलंदाज मंगेश बुधर दुधय असे येतात. ओके मंगेश. आणि 12 खेळाडू तुम्ही पाठवताना प्लीज ज्यांना नावं माहिती त्यांना पाठवा. फुल टॉसला लॉफ केलाय. आधी समोर जाते लॉंग ऑफला, तिथे बीट करून चेंडू सुपर हिट. 4 रन लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर चौकार. अगदी प्रश्न फटके पाहायला मिळतात. चांगला स्थान, चांगलं बॅटिंगचा फ्लो पाहतोय आपण आणि हेच पाहण्याजोगं असतं. हेच सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये लुटायचं असतं आणि या सौंदर्याचा इथे आनंद घेतात आमचे लाडके प्रेक्षक. धावसंख्या पोहोचली ह्या फटक्याने 32 वर. 32. बॅट्समन मंगेच्या बॅटमधून तो चौकार आला होता. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित व त्या आक्रमण लॉफ केलाय त्याच दिशेने लॉंग ऑफ चुटीच्या खाली. अगदी स्ट्रॉंग तिथे फिल्डर तैनात आहे. त्याने टिपला जाईल आणि फलंदाजाचा झाला खेळ समाप्त. बॅट्समन बाद मिस्टर मंगेश. ते फलंदाज येतोय नवीन आणि तिथे विकेटचं पतन झालं. राहुल दिवेकर. वा वा वा. या दिवेकर या. आप आए बाहर आई राहुल. आप एक षटकासाठी तेजस आणि उदयकडून 1000 रुपये, तसेच भावेश कडून सुद्धा 1000 रुपये. आमचे उत्तम से पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकासाठी 200 रुपये तुकडा तुकड्याने. 500 रुपये भावेश भोईर. वा वा. इथे बोली लगी क्योंकि राहुल दिवेकर की अभी गाड़ी चली है मैदान में. राहुल ऑन स्ट्राइक. धाव संख्या इथे 32 वर. शेवटचं षटक सुरू आहे. 3 षटकात 26 झाल्या होत्या आणि बघाच्या धावा किती पुढे जातील. फुल टॉस धाव केल्या सरळ बॅटनी समजदारी शांत क्रिकेट दाखवत असताना राहुल तिथे धावतात पळतायत. चिरूला ऑन द कार्पेट ड्राईव्ह केलं एका धावेसाठी. त्यांची मानसिकता होती. धाव संख्या 33 वर. कपिल भोईर आणि इंद्रपालजी भोईर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळतील राहुल दिवेकरला. तो तर राहुल नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला आहे तो शैलेश धापसी, ज्याने 2 धावा काढल्या पहिल्या चेंडूला सामोर जाताना. धाव संख्या 33 आणि या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आहे तो मोहित. षटक हातावलतोय शेवटचं. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बैठी शॉट मारचा प्रयत्न होता. गुडघा टेकला होता. आलोन द कार्पेट चिरू जातोय जमीनला घासत पुसत गुदगुदला करत आणि ते गुदुगुदू वेगाने तिथे धावतायत पळतायत अगदी लक्ष्याच्या वेगाने. लक्ष्यवेधक रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण धापसी कडून. धाव संख्या 2 ने पुढे 35 वर. 35. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. शेलकेसर फायटिंग स्कोर निर्माण झालाय आणि हे फायटिंग स्कोरची फार गरज होती. पहिलं षटक मिडन हाताळलं बघा सुनील भोईर यांनी. त्यानंतर मस्त पद्धतीने अगदी हल्ला बोल केला. 12 धावा केल्यानंतर 14 लुटल्या मागच्या षटकामध्ये. आता ह्या षटकामध्ये बघायचे आहेत. एक चौकार तर आलाय, एक डबल, एक सिंगल आली आहे, एक विकेट सुद्धा गेली आहे, 2 वेळा डबल आलेत. आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चौकार असेल, षटकार असेल, सिंगल, डबल, विकेट असेल, डॉट असेल, हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडू शेवटचा महत्वाचा असो. जसं आधीच्या सामन्यामध्ये आदित्यने चौकार मारला म्हणजे प्रत्येक चेंडूला, प्रत्येक धावेला किती महत्व आहे आपण ते इझिली घेत असतो. पण जेव्हा तो संघर्षाचा वेळ येतो ना त्यावेळेला आपल्याला त्यातलं महत्व कळत असतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. क्रिकेटचा प्रत्येक खेळ महत्वाचा आहे. प्रत्येक इथे चेंडू महत्वाचे, धाव महत्वाची आहे. इथे फुल टॉस आणि तिथे फुल टोल वसूल होईल का? यस. डायमंड प्रीमियर लीगच्या बॅनरला धडक दिली आहे. शकील कोटी सरांचा इशारा. 6 रन.
पहा तो वाढवाय किती वाढवलेला आहे पहा 41 वरती आणि 42चं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नवीन सामन्याचा आपण टॉस करूया. महा काय 11 विरुद्ध कियान 11 असे दोन कॅप्टन या टॉस बॉक्स. स्वर्गीय दीपकजी टॉस बॉक्स आपला उभारलेला पाहतोय आपण. धामणगाव प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना आपण श्रद्धांजली वाहतोय. प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला त्यांची आठवण होते. गौतम सेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आमचे लाडके गौतम दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस मध्ये जाऊया आपण. महाकाय 11 विरुद्ध कियान 11. तर आपण प्रेक्षक टॉस साठी वळतोय. आमचे सन्मान्य गौतम से पाटीलच्या शुभ असे टॉस. दोन कॅप्टन असतील टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो. एका बाजूला निलेशजी, दुसऱ्या बाजूला चैतन ठाकरे, दोन कॅप्टन. आणि मधोमध आमचे धामणगावचे डेव्हिड बोन गौतमजी पाटील. टॉस जिंकलाय तो चेतन ठाकरेने. स्वर्गीय दीपक भोईर प्रतिष्ठान आलंय. धन्यवाद गौतम दादा. आपण असं नसतं वा. चला चेतन, थोडासा वेळ आपल्याकडे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. कसं फील करतो? आधीची हाफ सेंचुरी त्यातून बाहेर येणार की कंटिन्यू करणार? नक्की चांगला संघ आहे आणि चांगला सिनियर प्लेयर आहे. चांगले सामने तू सगळं सांगूनच टाकलं. तुझा आदर्शच क्रिकेटर समोर तुझ्यावर. काय स्पेशली रणनीती असेल? त्यांच्या मुलं तर पुढे गेलेले आहे. त्यांचा आदर तर खूपच आहे. नक्कीच नक्कीच. तेच आम्हाला वारंवार बोला असं वाटतं की काय धामणगावने क्रिकेटने काय दिलंय मुलांना. आणि प्रत्येक मुलगा अगदी स्वतःच्या गावात त्या खेळाडूचा फॅन आहे. हे वेगळं अगदी चांगलं म्हणजे ऐकायला मिळतं पहिल्यांदा. याच्या पुढे अजून रेग्युलर खेळले तर चांगलंच आहे आमच्यासाठी. ते कालच बोलले की आम्ही क्रिकेट जितका खेळू तितकं आमचं फिटनेस वाढणार आहे. काय वाटतं तुला? फिल्डिंग करायची आहे? हा, त्यांना पहिले विकेट करण्याचा प्रयत्न करायचा. आधी सांगून टाकलं त्याने. चला निलेशजी, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं अगदी तरुण फॅन आहे समोर आणि त्याच्यासमोर तुम्हाला इथे लढाई करायची आहे. तुमचं जुनं ते सोनं दाखवाल खेळ नक्कीच आम्हाला आवडेल. पुन्हा एकदा तुम्ही काल थोडेसे नाराज झालेले दिसले आपल्या, पण तुम्ही दोन्ही पण सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला. काय चूक झाली काल? फिल्डिंगची आहे. फिल्डिंग आणि कॅचेस ड्रॉप झाले त्याच्यामुळे मारलो. आणि तुम्हाला किती आनंद वाटतो की तुम्हाला असे तुमचे 9 तरुण क्रिकेटर फॉलो करतायत, हे तुम्ही जोपासले पूर्णपणे? आनंद वाटतो आणि त्यांचं क्रिकेट. हॅलो. चांगला क्रिकेट खेळतील असा प्रयत्न कर. ठीक आहे, चला सामना सुरू होतोय. तर हे होते निलेशजी चोरगे आणि हे होते चेतन ठाकरे. टॉस जिंकला तो चेतन ठाकरे या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. तो पुढचा सामना असेल. पुढे आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये जाऊया आपण. काय घडामोडी घडतील ते आपल्याला ऐकवतील आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून मिस्टर टॅलेंटेड कॉमेंटेटर समीर ठाकरे सर. थँक्यू. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं धामणगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि या ठिकाणी धावपासाठी अपील करण्यात
तो झालाय आणि पुन्हा आता दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतात. सतीश माळीनं या अगोदर देखील सांगितलं की फिल्डिंग फार मोठा प्रश्न राहिलेला आमच्या टीमसाठी आणि त्याच्यामुळे इथून क्षेत्ररक्षण चांगले करावं लागेल. 42 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. आता मिक्सअप होत आहे फ्लड लाईट्स आणि दिवसाचं उजेड. ज्या वेळेला अशा लाईट्सचं मिक्सअप होतो त्यावेळेला बॅटिंग करणं थोडंसं कठीण होऊन जातं. यावेळेला लावली अपील आणि फलंदाज शेखर मयेकर आउट. बिग विकेट. क्रिस्टी 11 टीम मागचा सामना गमावला. गोल्डन चौकार तुम्हाला बघायला मिळाला. या अगोदर 2 गोल्डन षटकारी तुम्हाला बघायला मिळाले. पुन्हा एकदा संतोष राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, सोडून दिला. खराब बॉल होता पण त्यांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. परंतु फलंदाजानं मी तर म्हणेल या बॉलवर बॅट फिरवणं गरजेची होती. पूर्ण खाली क्षेत्र होतं. स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग. त्या क्षेत्रामध्ये इझिली तो रन्स मिळू शकला असं, परंतु इथे धाव 1 मिळाली जी अवांतरच्या स्वरूपामध्ये आलेल्या. ओ क्लीन बॉल. फलंदाज आणखी एक बाद होतोय. बेल्सला ट्रिम करून बॉल निघून गेला. तिसरा धक्का लागतोय ओम साई प्रतिष्ठान संघाला. फलकावरती तुम्ही पाहता 4 असताना शेखर मयेकरनं चांगली स्टार्ट दिली होती. चांगली मिडल करत होता परंतु तो आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये सापडलेला. तिसरा धक्का लागतोय ओमसाई प्रतिष्ठान संघाला. 4 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. संतोषनं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. संतोष बुदर, नवीन बॅटर अक्षय देसले, दीपक धापशी गोलंदाजी मार्कवर येतोय. सेकंड ओव्हर मध्ये आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक. 38 धावांची गरज आहे. जरूर आता दबाव असेल ओमसाई प्रतिष्ठान संघावर. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये दबाव न घेता जो खेळणार, दबावाला झुगारून जो खेळ करणार तो विजय होणार. विदाउट प्रेशर आता इथून बॅटिंग करावी लागेल. 18 बॉल 38 धावा. मॅच मध्ये आता चांगल्या प्रकारे स्ट्रॉंगली बॅक करून देत असताना गोलंदाज संतोष बुदडला तुम्ही बघितलं. दीपक दापशी चांगली बॅटिंग केली. दीपक दापशीनाच 2 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. गोलंदाजी करण्यासाठी तो येतोय. पुढचा बॉल. यावेळेला सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला सुंदर पाटीलच्याच बॅटमधून. थोडंसं फंबळ हो शूज रिमूव्ह झाला त्या ठिकाणी. पायातून बूट बाहेर निघाला. डेडिकेशन असं. 1 शॉटचा इशारा त्या ठिकाणी आलेला. सुंदर पाटील यांनी 1 धाव अपूर्ण त्या ठिकाणी केली. फटका सुंदर खेळले होते परंतु धावा घेत असताना थोडासा अति घाईनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पुढचा बॉल स्ट्राइक एंडला सुंदर असेल. गोलंदाजी करण्यासाठी धापसी तयार होतोय. दीपक यावेळेला पुन्हा फ्रंट फूट लावून ड्राइव्ह केला. बॉल मिड विकेट कडे येतोय. गावदेवी प्रेक्षक स्टँड. दुसरा धावेचा प्रयत्न इथे देखील करण्यात आला. आता धावबादची संधी असेल. हो आता थोडीशी चुकी झाली विकेट कीपर कडनं आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेला फलंदाज
रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. अक्षय देसलेनं हा निर्णय का घेतला असावा ते स्वतःलाच माहिती पडणार. संघात थोडंसं अडचणीमध्ये ओम साई प्रतिष्ठान गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली होती. विशेषतः सुनील भोईरनं आज या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक हाताळलं, परंतु त्याच्या प्रत्युत्तरामध्ये फलंदाजांना तो जोश दाखवता आलेला नाहीये, तसा खेळ त्यांना करता आलेला नाहीये. नवीन बॅटर 6व्या क्रमांकावर अक्षय बसवंत येतोय. एक अक्षय देसले जो आउट झाला, आता अक्षय बसवंत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अक्षय पाटीलचे येणं देखील बाकी आहे. 3-3 अक्षय एकाच टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळतात, परंतु एकाला तरी खतरनाक अक्षय बनावं लागेल. सीधा साधा तो नाही जमेगा. पुढचा बॉल गोलंदाज दीपक दाबशी सज्ज होतोय. या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं सहाय्य, आर्थिक पाठबळ, तन मन धनाने ज्या व्यक्तींनी सर्वोत्तपरी सहाय्य आम्हाला DPL धामणगाव प्रीमियर लीग पूर्ण करण्यासाठी सपोर्ट केलेला आहे, तर सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊच शकत नाही. आणि विशेष म्हणजे आमचे 12च्या 12 स्पॉन्सरांचे मी मनापासून आभार मानेन. संघ मालक पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. ये खतरनाक अक्षय ठोक डाला 6 रन. यष्टीचा खेळाडू आणि धड धाकड फटका त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला आणि सरळ बॉलला डाऊन दी ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलेला 6 धावांकरिता येणारा दमदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 13 या आकड्यावरती. झन्नाटेदार हिट, याच फटक्यांची गरज आहे ओम साई प्रतिष्ठान संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आज मजा येणार आहे पॉइंट्स टेबल मध्ये. ज्या वेळेला 3-3 मॅचेस कंप्लीट होतील त्यावेळेला जरूर आम्ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचू. लाऊडली अपील करण्यात आली लेग बिफोर द विकेट साठी, परंतु येथे अंपायर सहमत नाहीयेत. बॉल डॉट येतोय आणि धावसंख्या स्थिर असेल धाव फलकावरती 13 धावा. काही टीमनं 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत, काही टीम्स 2 पैकी 2 मॅचेस पराभूत झालेल्या आहेत. समालोचन कक्ष या ठिकाणी तुम्ही पाहतायत, जेथून या स्पर्धेचं धावतं वर्णन पोहोचवलं जाते. पुन्हा अपील झाली आणि या वेळेला बरोबर यस्त्यांच्या मध्ये सापडलाय. अक्षयचा काम तमाम. आणखी एक विकेट. अक्षयला देखील आता आउट करण्यामध्ये दीपक दाबसी यशस्वी ठरलेला आहे. 4था धक्का लागतोय या ठिकाणी. धावसंख्या 5वा धक्का लागतोय. धावसंख्या धावफलकावरती 13 असताना जबरदस्त गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाज करतायत. दबाव पूर्णपणे टाकलेला नवीन बॅटर आता मैदानामध्ये अक्षय पाटील, अक्षय बसवंत, अक्षय देसले, अक्षय पाटील. पुन्हा एकदा दीपक दाबसे तयार होतोय षटकाराला, परंतु त्यानंतर न डगमगता येथे गोलंदाजी जरूर त्याला आपण करताना बघितलेले आहे. ऑन साइडला टर्न केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला बॉल वेगाने सरसावतोय. फील्डर धावतायत बॉल मागे, परंतु बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
वडपेचे समाजसेवक आदरणीय भरत पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी धामणगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच लक्ष्मण माळी आपलं देखील धामणगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. EVIP डायचं दृश्य तुम्ही पाहताय स्क्रीनवर दाखवलं जात लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज. या स्पर्धेचा आनंद घेताना ही मंडळी तुम्ही पाहताय आणि मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्ही बघितलं तर आणि या ट्रॉफीज साठी झुंज सुरू आहे. एकूण 12 फ्रँचायझी 12 टीम्स मध्ये खरं तर ही स्पर्धा सुरू आहे, सामने सुरू आहेत आणि या ट्रॉफीज साठी ही लढाई आपण 12 टीम्सच्या मध्ये पाहत आहोत. लीग मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हर्स मध्ये धावा झाल्या 17. येणारे 12 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्याकरिता धावांची गरज असेल 25. सतीश माळी येतोय बॅकफुटला जाऊन कट केला. बॉल येतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी मिळाली आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्कोर एका धावेने आता पुढे जात असताना तुम्ही पाहता 18 वर 18 रन्स. सातत्याने इथून आता जर विचार केला मागचा सामना गमावला मायू अँड क्रिस्टी 11 न जेथे गोल्डन चौकार तुम्हाला बघायला मिळाला होता. कॉपी बुक स्टाईलला ऑफ ड्राईव्ह करत असताना आता पुन्हा धावबादची संधी आहे, परंतु येथे देखील कोणत्याही प्रकारे धावबाद केलं जात नाहीये. त्यांना माहिती आहे सुंदर पाटील 40+ कॅटेगरी मधून खेळाडू आहे. त्याच्या विरुद्ध एक नवी स्ट्रॅटेजी आखली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे त्याला बाद केलं जात नाहीये. अठरा धावा 18 रन्स. पुढचा बॉल सतीश माळीचा ऑन साइडला पिकअप शॉट खाली क्षेत्रामध्ये आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना 4 धावांकरिता दमदार दर्जेदार चौकार. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोर कमिटीनं ऑर्गनायझिंग कमिटीनं आमच्यापर्यंत आता एक नवीन माहिती पोहोचवलेली आहे. सतीश माळी 40+ क्रिकेटर ज्या वेळेला ऑनफिल्ड असतो, जेव्हा रनआउटची संधी असेल त्यावेळेला तुम्हाला बाद करावं लागेल. ऑर्गनायझिंग कमिटीनं आम्हाला ती सूचना आता दिलेली आहे, अथवा पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. हो या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे परफेक्टली मिडल करता आलेलं नाहीये. आता संधी आहे धावबादची आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एंटर होते मोहित भुईर मैदानामध्ये एंटर होते. चला, महाकाल 11 च्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपला कॅप्टन तुम्हाला बोलवतोय. यानंतरचा सामना महाकाल 11 विरुद्ध कियान 11 या 2 टीम्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये आता समीकरण बदललेलं आहे. मोहित ऑन स्ट्राइक, अक्षय ऑन स्ट्राइक आहे, माफ करा. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव तिथे मिळाली आहे. टार्गेट 42 होतं. सुरुवातीला तेवढं मोठं टार्गेट वाटत नव्हतं, परंतु या ठिकाणी आता ते टार्गेट मोठं वाटू लागलेलं आहे, कारण आता तिसऱ्या षटकाचा खेळ देखील जवळजवळ समाप्त होत आलेला आहे. धावफलकावरती तुम्ही 24 धावा या ठिकाणी पाहता. 24ला 6 गडी बाद. येणारे बॉल आता 7 शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मोहित या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग
माफ करा सतीश माळी गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय आणि मोहित नुकताच फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये एंटर झाल्या. 7 मध्ये 18 करायच्यात. अत्यंत महत्वपूर्ण बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह हवेमध्ये बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. झेल ड्रॉप झाली आहे परंतु आता येणारा काय सांगेल. कॅच सोडले की मॅच सोडली आहे. मोहितच्या बॅट मधून पहिलाच फटका एवढा आत्मविश्वासाने होता की त्याच्याकडे असं वाटते की क्षमता आहे या 17 धावा पूर्ण करण्याची. कारण येणारे शेवटचे 6 बॉल आणि हा सामना जिंकण्याकरिता DPL सीझन 3 मध्ये पुन्हा एकदा ओमसाई प्रतिष्ठान या टीमला कमबॅक करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 17 runs more to win in 6 ball. शेवटचे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. शेवटचे 6 बॉल आता इथून कोणाच्या हातामध्ये दिले जाणार. एका बाजूला तुम्ही पाहतायत किनाऱ्यावर येऊन नौका बुडाली होती खरं तर मागच्या सामन्यामध्ये मायू अँड क्रिस्टी 11 ची. त्याच्यामुळे आपण बघितला तर हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ द टीम. दोन्ही टीम साठी खरं तर महत्वाचा सामना आहे. परंतु बघा एखाद्या वेळेला एखादा पराभव ज्या वेळेला पत्करावा लागतो ना जवळ जाऊन तो फार जिव्हारी लागतो. त्याच्यामुळे इथून आता त्या सर्व गोष्टीतून बाहेर निघायचं असेल तर येथे विजय महत्वाचा असेल. त्या पराभवाला विसरायचं असेल तर येथे सामना जिंकणं आता महत्वाचं असणार आहे तो मायू अँड क्रिस्टी 11 ला. परंतु 42 करायच्या होत्या आणि इथून जर सामना गमावला ओमसाई प्रतिष्ठाननं तर त्यांना देखील हा पराभव जिवारी लागणारच असेल. हार खरं तर कोणालाच मान्य नसते. 6 बॉल टाकण्यासाठी मंगेशचा वापर केला. मोहितला जीवनदान मिळालंय. 17 ठोकणार का ओमसाई संघ जिंकणार का. पहिला बॉल यावेळेला जबरदस्त फटका. लॉंग ऑफचा फिल्डर नाही पोहोचू शकत आणि बॉल सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. मॅच में वापसी. सारखा खेळावं लागेल. हिरो बनण्याची संधी आता मोहित कडे आलेली आहे. मन मोहून टाकणारा फटका होता. लाजवाब. व्ही मध्ये अशा प्रकारची बॅटिंग सरळ बॅटने ज्या वेळेला होते ना ती बॅटिंग बघायला मजा येते आणि ज्या वेळेला बॅट मधून स्वीट साऊंड ऐकायला मिळतो क्लासिकल बॅटिंग बघायला मजा येते आणि तो फटका मोहितने या ठिकाणी सादर केला. येणारे 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. 5 में बनाइए 13 रन और इस मैच को जीतिए. एखादा चांगला बॉल जिथे मोहितची विकेट काढणारा बॉल आता दीपक मंगेशला टाकावा लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली होती दीपकची सतीश माळीची. पाच चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा मंगेश ओव्हर द विकेट. दबाव असेल. दबाव आता डेफिनेटली असणार आहे. आता थोडंसं बदल फील्ड प्लेसमेंट मध्ये देखील करण्यात येतोय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये एक प्रोटेक्शन आता सेट करण्यात आलेला फिल्डर लावण्यात आलेला. शॉर्ट फाईन लेग शॉर्टर मॅन पॉइंट लाईक फिल्डर इनसाइड द सर्कल शॉर्ट मिड विकेट आणि एक फिल्डर तुम्ही पाहतात लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला देखील आता एक रक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलेला आहे. हाहाकार माजवणारी बॅटिंग. एका चौकारानं आता खळबळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 13 ची गरज आहे. पुन्हा एकदा स्लाइड करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅनला. वा ग्रेट फिल्डिंग. बॉल मागे निघतच होता परंतु काही क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी. अफलातून क्षेत्ररक्षण आदेश भोईर यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेलं. त्यांच्याच माध्यमातून गिफ्ट हॅम्पर्स देखील सामनावीरासाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या. एका धावेने आता स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा 30 या ठिकाणी लागतात. येणारे 4 बॉल 12 धावांची गरज आहे. आज एक सामना चित्त थरारक तुम्ही बघितला होता ज्या वेळेला चेतन ठाकरे नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं आणि पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला तुम्ही बघितलं आणि 70 धावा चेस करणारा 4 ओव्हर मध्ये तो पहिला संघ ठरला होता. ती स्थिती आहे. 4 मध्ये 12 करायचे आहेत. मोठा फटका येणार का. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. ग्रेट शॉट. सुपर टायमिंग. बॉल कव्हर सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांकरिता नेत्रदीपक चौकार.
कोणत्याही प्रकारे मोठा फटका जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. बॉलच्या मेरिटवर खेळला, गॅप होता तेथे मारला. आता 8 धावांची गरज आहे, 3 बॉल शिल्लक आहेत. अशाच प्रकारचे 2 चौकार अजून मारावे लागतील अक्षय पाटीलला हा सामना जिंकण्याकरिता. दोन्ही टीमचे पाठीराखे. आज सर्व मॅचेस क्लोज एन्काउंटर, क्लोज फोटो फिनिश पाहायला मिळाल्यात. आदेश 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 कडे बॉल वळतोय आणि या बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता आणखी एक चौकार. मायू 11 साठी सर्वात मोठा प्रश्न कोणता झालेला आहे निर्माण, तर तो प्रश्न असा आहे, क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं. हे पहा, एक वेळेला आदेश भोईरनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु येथे आदेश भोईरनं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर ढकललं. येणारे 2 बॉल, 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. धामणगाव प्रीमियर लीगचा विजय होतोय. आज प्रत्येकी मॅच अंतिम चेंडू पर्यंत जाताना आपण बघितलेले आहे. हा क्रिकेटचा विजय आहे. कोई भी जीते अंदर कोई नाही आएगा. डायलॉग ऐकण्याची आतुरता प्रत्येकाला. कदाचित कल ये डायलॉग सुनने को मिलेगा. 2 बॉल आणि 4 ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला, स्क्वेअर लेगला विजयी षटकार. अक्षय पाटील ये खतरनाक मूड में, खतरनाक अक्षय पाटील हा सामना फिनिश केलाय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मायू अँड क्रिस्टी 11 संघाच्या पदरी पराभव आलेला आहे. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा हा सामना इथे जिंकलेला आहे तो ओम साई प्रतिष्ठान टीमनं. पुन्हा हा पराभव जिवारी लागणारा पराभव असेल. पुन्हा शेवटच्या बॉल पर्यंत लढत आली, परंतु इथे पुन्हा कमी पडला सतीश माळीचा संघ. सतीश माळी करणार तर अजून काय करणार. येस समीर, आपण थोडा वेळ जरा व्यासपीठावर बोलतोय, तर मी आयोजकांच्या वतीने, मंडळाच्या वतीने विनंती करतोय सचिनजी माळी यांना आपण आपल्या शुभ हस्ते आपले लाडके पाहुणे आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय वडपेगावचे उद्योजक समाजसेवक भरतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आपण सन्मान घेतोय मंचकावरती आणि लगेच आपण सामनावीर सुद्धा पुरस्कार देऊ, परंतु तत्पूर्वी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मानित करतोय सचिनजी माळीच्या शुभ हस्ते वडपे गावचे वरिष्ठ सुप्रसिद्ध समाजसेवक नागरिक भरतजी पाटील यांचा. माईचं उद्धार श्रीराम, जय श्रीराम शालपट्टा आणि सोबतीला आपण पाहतोय पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देत आहोत भरतजी पाटील साहेबांना. त्यानंतर आपल्यात उपस्थित लक्ष्मणजी माळी आहेत आपल्यामध्ये. आपण माळी साहेबांचा सुद्धा इथुचित सन्मान करतोय सचिनजी माळी यांच्या शुभ हस्ते. लक्ष्मणजी माळी साहेब, आपण सुद्धा आले. आपलं सुद्धा क्रिकेटचं प्रेम आम्हाला पाहायला मिळालं. आपला अनुभव वेळ आपण खर्च केला या स्पर्धेसाठी, त्यासाठी आपलं हे कौतुक आणि सन्मान केलं जाते सचिन माळी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपल्यामध्ये बिनार गावचे सुपुत्र डॅसिंग पर्सनॅलिटी अजयजी भोईर आपल्यामध्ये आहेत, ज्यांचं नुकतंच आगमन झालं.